आपल्याला कशापासून आहे, जनरेटिव्ह सेल पासून जेव्हा दोन मेल गॅमेट तयार झालेले होते, त्या दोन्ही मेल गॅमेट इंटर करतात ओव्ह्यूल मध्ये, आणि ज्या ठिकाणून ते इंटर करतात त्या ठिकाणाला आपण मायक्रोपायलर एंड असं म्हणलेलं आहे. आता जिथून आतमध्ये जर गेलं तर सुरुवातीला आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की प्रत्येकाचं एक फोकस असतो, कोणतं तरी एक टार्गेट असतं, एक मिशन असतं. तर कोणत्याही मेल गॅमेटचं पहिलं मिशन हेच असणार आहे की आपल्याला एक सेलला कसं पकडता येईल. सुरुवातीला जेव्हा एक मेल गॅमेट आतमध्ये घुसल तर तो काय करणार आहे, पहिला फोकस त्याचा एक सेलवर असणार आहे. सुरुवात आपण करणार आहे एका मेल गॅमेट बसून, तो एक सेलला पकडल, दोन्ही हॅप्लॉइड तयार झाले डिप्लॉइड. हा झायगोट भविष्यात एम्ब्रिओ तयार करणार आहे, आणि सांगता येत नाही असं भविष्यात तो सीड तयार करून लगे पूर्ण प्लांट तयार करण्यासाठी मोकळा होऊन जाणार आहे. पण कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे दोन मेल गॅमेट आतमध्ये गेले होते, ते एका मेल गॅमेटचं काम काहीतरी असेल आतमध्ये गेल्यावर, कारण त्याने काम करताना याने आतमध्ये बघितलं नाही हा वापस येणार नाही. तर लक्षात ठेवा, तो आतमध्ये गेल्यानंतर पोलार न्यूक्लियाला धरण्याचा प्रयत्न करतो. पोलार न्यूक्लिया ऑलरेडी डिप्लॉइड असतात. हा हॅप्लॉइड, तो डिप्लॉइड झाले ट्रिप्लॉइड, त्याचं एक फ्युजन, याचं एक फ्युजन झालं डबल फ्युजन. म्हणून या पूर्ण कॉन्सेप्टला म्हणायचं डबल फर्टिलायझेशन.